बरं आहे, तुम्हाला सांगतो, रिंगण करून आधी मुंडे म्हणजे धनंजय मुंडेंना केवळ वंजाराचा माणूस म्हणून 2 वंजारांचे मंत्री कसे होऊ शकतात आणि तिथे जाऊन कसं काय त्या भाषेत जुन्या म्हणजे ते म्हणताय ना ते जरंग्या ते काय निजाम त्या काळात कुर्मे सलाम होता. त्याला वाटलं की आता वंजाऱ्याच्या घरी जाऊन कुर्मे सलाम कोण करायचा. ह्या पद्धतीनं जसं भुजबळ साहेबांना जे राष्ट्रीय नेते आहेत ओबीसींचे, जे ओबीसींचं श्रद्धास्थान आहेत, त्यांना तुम्हाला सांगतो त्रास दिला, त्यांना राजीनामा काही काळ द्यायला लावला, मुंडे साहेबांना द्यायला लावला. तुम्हाला सांगतो आता हक्केंच्या बाबतीत चालू आहे, त्याच प्रकारे मला भीती घालण्याचा प्रयत्न केला. परंतु मी कालही सांगितलं की मी रॉयल बूट घालतो, माझ्या रॉयल बुटाच्या धुळीची सुद्धा बरोबरी जरंगेचा वैचारिक विचार करू शकत नाही. त्याचे जे गॉडफादर आहेत ते फक्त तोडीचं राजकारण करू शकतात, पण जोडीचं राजकारण करू शकत नाहीत. हे महाराष्ट्रानं बघितलं. मला आता तुम्ही प्रश्नच विचारला म्हणून वैचारिक दिवाळखोरांनी केलेला तो माझ्यावरला हल्ला होता आणि एकदा हल्ला केला नाही, काल 5 वेळेस हल्ला केला. त्यांच्या मुसक्या दाबल्या तरीसुद्धा ते धमकी वजा बोलत आहेत. याचा अर्थ सत्तेतले मराठे मंत्री, सत्तेतले म्हणजे आमदार खासदार, विरोधक मराठे आमदार खासदार, विरोधातले सुद्धा आमदार खासदार हे एकत्रित होऊन अशा प्रकारचं कुभांड रचतात. या गोष्टींना मी भीक घालत नाही. मी